अचूक जोड शब्द ओळखा. जोड शब्द आणि जोडाक्षर यात फरक आहे किंवा होणार नाही. बाळांनो सांगा मला, जोडाक्षर म्हणजे काय रे? जोडाक्षर म्हणजे काय? दोन किंवा अधिक व्यंजने ज्यामध्ये एकत्र येतात आणि त्यात एक स्वर मिसळला जातो त्याला जोडाक्षर असं म्हणायचं. येते का लक्षात? दोन किंवा अधिक. पुन्हा सांगतो बघा समजावून. जोडाक्षर आणि जोड शब्द यात फरक आहे. जोडाक्षर, आपल्याला जोडाक्षर हा भाग जो आहे तो कुठे झालेला आहे? वर्णमाला या घटकात झालेला आहे. बरोबर आहे का? दोन किंवा अधिक व्यंजन प्रथम एकत्र येतात आणि त्यात एक स्वर मिसळला जातो तेव्हा जोडाक्षर होते. आणि जोड शब्द कसा होतो? जोड शब्द कसा होतो? याच्यामध्ये दोन व्यंजन वगैरे असं काही नाही आहे, लक्षात घ्या. आता या जोडाक्षरामध्ये आपण जी शब्द घेतली होती, कसे? तन्मय नावाचा शब्द बघा, त्यामध्ये असं एखादा शब्द असते की ते जोडाक्षर आहे. बरोबर आहे का? सत्कार शब्द बघा, सत्कार. आणि काय काय शब्द आले होते शुभम? अक्षर. बरोबर आहे. अक्षर हे जोडाक्षर आहे की नाही? आहे. आता जोडाक्षर अजून भरपूर आपल्याला लिहिता येतील. जोडून आलेले अक्षर बघा, इथं दोन व्यंजन प्रथम एकत्र आहे त्यात एक स्वर आहे. न अधिक म अधिक आहे का? इथं सांगा त अधिक क अधिक आ. इथं क अधिक षटकोंश अधिक अ, म्हणजे दोन व्यंजन प्रथम एकत्र आहेत त्या शब्दांमध्ये आणि एक व्यंजन एक स्वर आहे म्हणजे त्याला काय म्हणायचं? जोडाक्षर. म्हणजे ही सगळी जी आहेत ती काय आहेत? जोडाक्षर आहेत. येतं लक्षात? अजून भरपूर आहेत बघा. आता माझं नाव सुद्धा बघा, निवृत्ती, हे जोडाक्षर आहे का जोड शब्द आहे? आता काही जणांना अजून जोड शब्द म्हणजे काय माहित नाही. जोड शब्द म्हणजे काय की त्या शब्दाला चिकटून आलेला दुसरा शब्द. आता आपण काय म्हणतो, काय पाहुणं आमच्या घरी जरा चहा पाणी वगैरे काहीतरी पिऊन जावा की. चहा पाणी. बघा, नुसतं चहा हा एक स्वतंत्र शब्द होईल. नुसतं चहा एक स्वतंत्र शब्द आहे, पण चहा पाणी तो चिकटून आला, जोडून आला. हे बघा, सगळ्यांनी आगळ पगळ बसा. आगळ पगळ कसं बसा? आगळ पगळ बसा. जोडून आलं. अंथरून पांघरून जोडून आलं है ना. आणि त्याच्या एका पेपर मध्ये एक प्रश्न आला होता बघा, दाना गोटा असा आहे का रे? आहे ना. किंवा दाना पाणी असं पण आहे बघा. तर हे जोडून आलं म्हणायचं, याला म्हणायचं जोड शब्द म्हणायचं. येते का लक्षात? बघा, जोड शब्द हा शब्द याची व्याख्या वेगळी होते आणि जोडाक्षर जो आहे याची व्याख्या वेगळी होते. लक्षात आलं का? जोड शब्द म्हणजे जोडून आलेला शब्द. आपण भरपूर असं म्हणतो बघा, कपडा लत्ता, दडूत कपडा असं म्हणतो नाही. दडूत कपडा हा शब्द जोड शब्द येणार आणि कपडा लत्ता म्हणलं की जोडाक्षर मध्ये मोडते. कारण लत्ता तला तब जोडलं तुम्ही म्हणजे त्या शब्दामध्ये एक जोडाक्षर आहे. तसा तो जोड शब्द म्हणून सुद्धा वापरता येतो, मल्टिपल म्हणून वापरता येतो. येते लक्षात? जोडाक्षर आणि जोड शब्द यात फरक राहील. लक्षात अलग लक्षात? ते वर्णमालेमध्ये सांगायचं राहून गेलो होतं अनावधानानं, मग इथं ते संदर्भ आला म्हणून सांगतोय. आणि यानं तो मगाशी प्रश्न मला विचारला. येते का लक्षात? समजलं शुभम? हा, तो प्रश्न काय होता? वाच प्रश्न, वाच पटकन. काय प्रश्न होता तो? की अयोग्य जोड शब्द ओळखा असा प्रश्न होता. बरोबर आहे का? अयोग्य जोड शब्द ओळखा. आणि मग ते शब्द काय काय होते सांग बघू. हा, दाना पाणी. ठीक आहे. अजून दाना पाणी आणि पाऊस पाणी. पाऊस पाणी. अजून जुना पुराणा. जुना पुराणा आणि नरक. बरोबर आहे, नरक. असे 4 शब्द होते. अबकड अ ब क आणि ड. सांगा आता अयोग्य शब्द ओळखा. नरक. जोड शब्द नियमानुसार बघा, दाना पाणी जोडून आलं. पाऊस पाणी. काय तुमच्याकडे पाऊस पाणी कसं काय आहे की नाही? पाऊस पाणी नुसतं पाऊस म्हणतो का? तुमच्याकडे पाऊस कसं काय असं न म्हणता काय काय पाऊस पाणी कसं काय असं जोडून आलं. जुना पुराणा आहे, हे झालं जुना पुराणा झाला. आता ते असं म्हणतात बघा, जुनं झालं नुसता शब्द, जुना पुराणा जोडून आले शब्द. नरक हा सिंगल एकच शब्द आहे. म्हणजे समजलं? यामध्ये कुठंही जोडाक्षर नाही. आणखी कुठला शब्द होता तो? आणखी कुठला व्याख्या होतं बघ. आता योग्य असणारं विचारलं होतं का? सांग. ऐशाराम असा एक शब्द दिला होता, त्याच्यामध्ये
आईश आराम, ऐशोराम असं दिलं होतं ते. म्हणजे आईश आराम हा जोडून आलेला एकच शब्द आहे, बाकीचे अशुद्ध शब्द दिले होते आईश आरामाचे म्हणून. ठीक आहे, समजलं तुम्हाला? हे जोड अक्षर आणि जोड शब्द यात फरक आहे बघा. जोडून आलेला अक्षर आणि जोडाक्षर यात फरक आहे. राहील लक्षात? जोडाक्षर म्हणजे काय आणि जोड शब्द म्हणजे काय? 1 मार्क तुम्हाला फिक्स झाला बघा. राहील लक्षात? जाऊया पुढं. हा चला, नन्य बहुर्वी झाला. तर सहबहुर्वी. सहबहुर्वी म्हणजे काय बघा, पाठीमागे समजलं का? जोड शब्द आणि जोडाक्षर. हा ठीक आहे. सहबहुर्वी समास, ज्या बहुर्वी समासात सामासिक शब्दाच्या पहिल्या पदावरून स किंवा सह असा अर्थबोध होतो त्याला काय म्हणायचं बघा? सहबहुर्वी समास असे म्हणतात. आता इथं त्यांनी हे चुकीचं दिलेलं आहे. सॉरी, 1 मिनिट थांबा. कुठे गेलं ते? हा, सहकुटुंब, सहपरिवार. थोड कशी होणार बघा सहकुटुंब किंवा सहपरिवारची? जो कसा, जो परिवारासहित किंवा जो कुटुंबासहित आहे असा तो. सह म्हणजे सहितल्या, सहित हला पहिली वेलांटी लक्षात ठेवा. सहित हला पहिली वेलांटी. संस्कृत शब्द आहे, तत्सम शब्द आहे तो. आता सांब या शब्दाची फोड कशी होईल सांगा? सांब या शब्दाची सांब, जो लिहिले का? जो कुटुंबासहित आहे असा तो, जो परिवारासहित आहे असा तो. कुटुंबासहित ऑब्लिक परिवारासहित करा. परिवार म्हणजेच कुटुंब. जो कसा सांगा? जो सांब म्हणजे काय? जो अंबे सहित आहे. अंबे म्हणजे कोण? अंबा म्हणजे कोण रे? सांग श्री. अंबा म्हणजे काय सांगा मॅडम? अंबा म्हणजे काय? बरं हे म्हणजे काय? आंबा म्हणजे काय सांगा? अंबा म्हणजे फळ का पार्वती? अंबा. हा बर, आंबा. आता अंबक म्हणजे काय? हा, अंबुली म्हणजे काय? बर, आणि अंबू म्हणजे काय? बघा या सगळ्याचे अर्थ वेगवेगळे आहेत. अंबा म्हणजे पार्वती, लक्षात ठेवा. अंबा म्हणजे काय? पार्वती. आंबा म्हणजे एक फळ, लक्षात घ्या. आंबा म्हणजे काय? एक फळ. अंबक म्हणजे डोळा. अंबक या शब्दाचा अर्थ काय होतो? डोळा असं होतो. अंबुली. आता शंकर काय करायचा? महादेव लाडानं पार्वतीला अंबुली म्हणायचा. जसं आपण छोट्या बहिणीला किंवा बाळाला ए छकुली इकडे म्हणतो, तसं ते अंबुली ग, माझी अंबुली ग असं म्हणायचं. अंबोळी नव्हे, अंबुली. अंबुली म्हणजेच पार्वती किंवा पत्नी, लक्षात ठेवा. अंबुली म्हणजे पत्नी किंवा पार्वती. अंबू म्हणजे काय रे? अंबू म्हणजे पाणी. बरोबर आहे, अंबू म्हणजे पाणी. आता मला सांगा अंबुज म्हणजे काय सांगा? अंबुज, अंबुजा सिमेंट. अंबुज म्हणजे शंकर. मग अंबरीश म्हणजे कोण? अंबरीश. त्यानंतर अंबर म्हणजे काय? सगळी डिक्शनरी उघडू का सांगा? सगळी डिक्शनरी पूर्ण नाही एवढं सगळं काढतोय. अंब पासून नुसतं सुरू होते. काढू सगळी? ठीक आहे. अंबरीश म्हणजे कोण रे? अंबरीश, अमरीशपुरी. कुणाला म्हणतात अमरीशपुरी? अंबर म्हणजे आकाश. अंबरीश, शंकराला अंबरीश म्हणतात, लक्षात घ्या. अमरीशपुरी म्हणजे शंकर, महादेवाला, लक्षात घ्या. अंबर म्हणजे काय रे? अंबर म्हणजे काय? अंबर म्हणजे आकाश. आणि अंबुज म्हणजे काय? ज म्हणजे काय? जन्मणारे. अंबू म्हणजे पाणी, पाण्यात जन्मणारे म्हणजे काय? अंबुज. ठीक आहे. कमळ किंवा जलचर प्राणी. बरोबर आहे का? जलचर प्राणी जे पाण्यात जन्मतात ते सगळे जलचर प्राणी. भरपूर आहेत अजून. हा लिहून घ्या हे. आणि मग त्र्यंबक म्हणजे काय? 3 आहेत. अंबक ज्याला असा तो काल सांगितले तुम्हाला.
लिहा. अंबा म्हणजे पार्वती, आंबा म्हणजे एक फळ. आणि एक गंमत सांगतो तुम्हाला. आणि मग कोल्हापूरमध्ये एक पाटी लावली जाते अशी. कुठली माहिती आहे का? अंबा माता मंदिराकडे. आंबा माता मंदिराकडे का अंबा माता मंदिराकडे? अंबा माता मंदिराकडे असं पाहिजे ना, बरोबर आहे ना? अंबा माता म्हणजे कोण आहे? देवी. देवी पार्वती. पार्वतीचं मंदिर आपल्या कोल्हापूरमध्ये. अंबा माता मंदिराकडे. आणि असा बाण दाखवायला पाहिजे. मग लिहितात कसं? आंबा माता मंदिराकडे. म्हणजे ती फळं घेऊन बसली का माता? येते का लक्षात? चुकीचं आहे. अंबा माता लक्षात ठेवा. अंबा म्हणजे पार्वती. लक्षात? अंबरीश म्हणजे शंकर. अंबर म्हणजे आकाश. अंबुज म्हणजे कमळ किंवा जलचर प्राणी. अंबू म्हणजे नुसतं पाणी. लक्षात ठेवा. आणखी एक शब्द आहे. आणखी एक अंबुद. अंबुद सांगा. अंबुद म्हणजे काय? अंबुद सांगा. द म्हणजे काय? द म्हणजे देणारा. आणि पाणी देणारा. कोण पाणी देते? ढग. बरोबर आहे. अंबुद म्हणजे ढग. मज्जा आहे की नाही सांगा? ठीक आहे. चला समजलं? या की मागे बसा. जाऊ दे पुढे. ए बाळा, आज लिहायला लागले पाड. पुसो. मज्जा आहे त्याची. मुद्दाम करते का बघ रे गणेश? हा, ते दोन डोळ्याचं ते मुद्दाम करतोयस का? हा, बायकांचं झालं लिहून मर्दा. सांब झाला तर सनाथ सांगा. सनाथ. नाथ म्हणजे कोण? नवरा. सनाथ म्हणजे जी नाथासहित आहे अशी ती. लिहा. जी नाथासहित आहे अशी ती. पाटील लिहितोयस ना? त्याची